नमस्कार मित्रांनो. मुंबई स्वप्नांची नगरी, पण कधी काळी हीच मुंबई फक्त कायद्याने नाही तर भीतीने चालवली जात होती. गोळ्यांचा आवाज, खंडणीचे फोन आणि बॉम्बस्फोट. आपण जे पाहिलं ते फक्त वरचं होतं. खरा खेळ होता पडद्यामागे. आज आपण उघड करतोय मुंबई अंडरवर्ल्ड आणि राजकारणामधला तो गुप्त करार, जो कधी कागदावर आला नाही, पण ज्याने या शहराचं भविष्य बदलून टाकलं. स्वातंत्र्यानंतरची मुंबई गिरण्या, कामगार आणि वाढती बेरोजगारी. सरकार दूर होतं, सिस्टम संत होती आणि इथूनच अंडरवर्ल्डचा जन्म झाला. हाजी मस्तान, करीम लाला, वरदराजन मुदय्यार हे फक्त गुंड नव्हते. ठाम ते सिस्टमचे पर्याय बनले. गरिबांना मदत, झोपडपट्ट्यात न्याय आणि बदल्यात निष्ठा. अंडरवर्ल्ड गुन्हेगारीतून नाही तर सिस्टमच्या अपयशातून उभं राहिलं. राजकारणाला 3 गोष्टी हव्या असतात: पैसा, बळ आणि वोट बँक. पण अंडरवर्ल्डकडे या 3ही गोष्टी होत्या. झोपडपट्ट्यांवरती नियंत्रण, जमिनीवरती कब्जा आणि विरोधकांवरती दबाव. निवडणुका जिंकायच्या असतील तर जमिनीवरती कोणाचा ताबा आहे हे महत्त्वाचं ठरलं. आणि हळूहळू एक सायलेंट अंडरस्टँडिंग तयार झाली. कोणी भेटून म्हणालं नाही आपण करार करूया, पण सगळ्यांना नियम माहिती होते. अंडरवर्ल्ड पैसा, माणसं दबाव देणार, राजकारण संरक्षण दुर्लक्ष करणार, पोलीस निवडक कारवाई करणार. यालाच म्हणतात शॅडो गव्हर्नन्स. मुंबईत 2 सरकारांनी चालवली जात होती. एक निवडून आलेलं, दुसरं भीतीने चालणारं. मुंबईत सोनं कुठं होतं? जमिनीत. मिल लँड्स, धारावी, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. बिल्डर, अंडरवर्ल्ड आणि राजकारण, तिघांचं त्रिकूट. गावठाणं रिकामं झाली, लोक विस्थापित झाले आणि मुंबईचा नकाशा बदलला. हा विकास होता की नियोजित लूट? 1993 एका मागोमाग एक बॉम्बस्फोट. दाऊद इब्राहिम, टायगर मेमन. पण प्रश्न आजही जिवंत आहे. इतका RDX आलं कसं? काही नावे बाहेर का आली नाहीत? काही फाईल्स आजही सीलबंद का आहेत? स्फोटांनी फक्त इमारती उडवल्या नाहीत तर अनेक गुपितही गाडली. यानंतर सुरू झाला एन्काउंटर एरा. काही गुन्हेगार मारले गेले, काही कथा संपल्या. पण कोण मारायचं ठरवलं, कोण वाचवलं गेलं, आदेश कुठून यायचे? एन्काउंटर कधी न्याय ठरला, कधी राजकारण. रेषा कधी पुसट झाली कळलं नाही. आज गोळ्या कमी आहेत, पण खेळ संपलेला नाही. अंडरवर्ल्ड फक्त स्वरूप बदलून जिवंत आहे. हवाला, बेनामी कंपन्या, परदेशातून ऑपरेशन्स, पण सावली अजूनही तिथंच आहे. खरा प्रश्न असा नाही की अंडरवर्ल्ड राजकारणात शिरलं. खरा प्रश्न असा आहे, राजकारण अंडरवर्ल्डकडे का आणि कधी झुकलं? ही गोष्ट भूतकाळातली नाही, ती आजही आपल्याला विचारायला भाग पडते. सत्ता, पैसा आणि भीती यात सामान्य माणूस नेहमीच हरतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.